बातमी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणी संदर्भात सुनील प्रभूंची उलट तपासणी अखेर संपली आहे। आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 3:30 वाजेपर्यंत तहकूब केली गेली आहे। दुसऱ्या सत्रात विजय जोशींची उलट तपासणी होणार आहे। 318 प्रश्नांच्या उत्तरानंतर प्रभूंची उलट तपासणी संपली आहे। शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उलट तपासणी केलेली आहे, ते उलट तपासणी करणार आहेत। तसेच सुनील प्रभू यांची उलट साक्ष तब्बल 7 दिवस चालली होती आणि आता सुनील प्रभू यांची उलट तपासणी संपल्यानंतर विजय जोशी यांची उलट तपासणी होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेत। चेतन, या सुनावणी संदर्भातील आत्ताच्या अपडेट्स। निश्चितच जगदीश, आत्ताच थोड्या वेळापूर्वी जे आहे सुनील प्रभू यांची साक्ष संपलेली आहे आणि एकंदरीत आपण पाहू शकतो की आता जे शिवसेनेचे कार्यालय सचिव आहेत विजय जोशी हे दुसरे विटनेस म्हणून शिंदे गटाने घेतलेले होते, त्यांची उलट साक्ष सुरू होईल। आजच्या दिवसामध्ये महेश जेठमलानी यांच्या समोर आव्हान असेल की ही एकंदरीतच जी उलट साक्ष ती संपवावी लागणार आहे। यानंतर एकंदरीत मुंबईतील विधिमंडळातील सुनावणी असेल ती संपुष्टात येईल आणि मग 7 तारखेपासून जे नागपूरमध्ये अधिवेशन सुरू होत आहे त्या नागपूरच्या विधिमंडळामध्ये पुन्हा सुनावणी सुरुवात होईल। मात्र त्यावेळी ठाकरे गटाचे वकील आहेत ते शिंदे गटातील जे साक्षीदार आहेत, ज्याच्यामध्ये 5 आमदार आणि 1 खासदारचा समावेश आहे, त्यांची उलट साक्ष घेताना आपल्याला पाहायला मिळतील। मात्र यापूर्वी 319 प्रश्नांचं तब्बल उत्तर देताना ही सुनील प्रभू यांची उलट साक्ष झालेली होती। मात्र आज ज्यावेळी उलट साक्ष संपवण्यात आली त्यावेळी जे शेवटचा प्रश्न एकंदरीत जेठमलानी यांनी उपस्थित केला त्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे। कारण हिंदुत्वाची भूमिका सोडली का, अशी एकंदरीत हा प्रश्न होता आणि त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची हातखुळणी केली का, या मुद्द्यावरून कुठेतरी आता उद्धव ठाकरे गटाची अडचण भविष्यात होऊ शकते। कारण याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि त्यामुळे या मुद्द्याचा वापर आता एकंदरीत अध्यक्षांच्या निकालामध्ये कशा प्रकारे केला जातोय हे पाहावं लागेल। जगदीश, मात्र चेतन, आता 3:30 वाजेपर्यंत ही सुनावणी तहकूब केली आहे। दुसऱ्या सत्रात विजय जोशींची उलट तपासणी होणार आहे। किती काळ आजच्या दिवसभरात ही सुनावणी सुरू राहू शकते? साधारणतः अर्धा तास ते 2 तास अशी ही उलट साक्ष होण्याची शक्यता आहे। कारण या आधीही जेठमलानी यांच्या सहित ज्या अपात्र काही अपक्ष आमदारांनीही याचिका दाखल केलेल्या होत्या, ज्यामध्ये बच्चू कडू यांचा समावेश होता। त्यांच्या वकिलांनीही जेठमलानी ही एकमेव वकील असतील जे उलट साक्ष घेतील असं सहमती दर्शवलेली होती। त्यामुळे आता जेठमलानी एकटेच एकंदरीत विजय जोशी यांची उलट साक्ष घेताना पाहायला मिळतील। 2-3 मुद्दे जे प्रमुख आहेत, ज्यामध्ये व्हीप पाठवण्याचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या नोटीस बैठकीसाठी पाठवण्याचा प्रश्न असेल, यामध्ये विजय जोशी यांचा सहभाग होता आणि त्यांच्या सहीने आणि एकंदरीत त्यांच्या मार्फत या नोटीस आणि व्हीप पाठवण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे ज्या प्रकारचा एकंदरीत युक्तिवाद जेठमलानी यांनी केलेला होता त्यामध्ये अशा प्रकारच्या नोटीस किंवा व्हीपच बजावण्यात आलेला नव्हता, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा समावेश आहे। त्या अनुषंगाने ही उलट साक्ष घेतली जाईल। जगदीश, चेतन, तू या सुनावणीवर लक्ष ठेवून राहत तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।